नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी आज कोळंबी करणार आहे, कोळंबी मसाला. तर त्यासाठी घेतलेले साहित्य मी 4 कांदे कापून घेतलेले, 1 टमाटा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे सोलून, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतली, हळद घेतले, काळा मसाला घेतला आहे, लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. जो मसाला काढलेला आहे तो चांगला आपण भाजून घ्यायचा आहे. मसाले चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले. कोळंबीला पहिलंच मी मीठ, हळद आणि लिंबू पिळून त्याला लावून ठेवलं होतं. मिक्सरमध्ये सर्व मसाला बारीक करून घेतला आहे. बारीक केलेला मसाला आपण चांगला तेल सुटून भाजून घ्यायचं. कोळंबी फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकतोय. कोळंबी रेस्टर 10 मिनिटं करून ठेवली होती, ती आपण फ्राय करायला टाकतोय ह्याच्यामध्ये. कोळंबी चांगली फ्राय होईपर्यंत त्याला आपण असं हलवत राहायचं आहे. कोळंबी फ्राय झाली की डिशमध्ये आपण बाजूला काढतोय. परतून घेतलेला मसाला आपण त्या तेलात टाकतोय. तेलात टाकलेला मसाला आपण अगोदर भाजलेला होता, त्याला तेल चांगलं सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काळा मसाला आणि लाल मसाला एकत्र करून टाकलेला आहे. मी आपण मीठ आणि हळद लावली होती, त्यामुळे वरून आपण काय हळद टाकायची नाही. आता आपण ह्याच्यामध्ये कोळंबी सोडतोय. पाणी शिजण्यासाठी झाकण ठेवतोय. 10 मिनिटं शिजवायचे आपण याला. अशा प्रकारे आपली कोळंबी शिजून तयार झालेली आहे. 10 मिनिटं झालेले आहे. 10 मिनिटासाठी ठेवली होती आपण शिजवायला. वरून आपण कोथिंबीर थोडीशी टाकतो. कोळंबी डिशमध्ये मी सर्व करत आहे. मस्त अशी ग्रेव्ही कोळंबी तयार आहे. त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर मी टाकत आहे.